तब्बल 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मिर्झापूरच्या सीझन 3 चा ट्रेलर अखेर तमाम चाहत्यांच्या भेटीला आलाय। त्यामुळे आता सर्व चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। मिर्झापूरच्या सीझन 1 आणि सीझन 2 प्रमाणेच तिसरा भाग सुद्धा दमदार असणारच असा विश्वास सगळ्या चाहत्यांना आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझन बद्दल जाणून घेऊयात। मिर्झापूरचा पहिला भाग 2018 मध्ये रिलीज झाला, तर दुसरा भाग 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला। या सिरीजची लोकप्रियता इतकी अफाट आहे की यामधील सगळेच डायलॉग सुपरहिट आहेत। त्यासह सर्वच कलाकारांचा जोरदार अभिनय यात आणखीनच भर घालतो। मिर्झापूरचा सीझन दुसरा हा बऱ्याच चाहत्यांना मनावर दगड ठेवून बघावा लागला होता, कारण याच सीझन मध्ये सगळ्यात लोकप्रिय पात्र म्हणजेच मुन्ना भैया मारला जातो। शिवाय कालीन भैया यांना सुद्धा गोळी लागते आणि शरद शुक्ला कालीन भैयाला घेऊन जातो। आणि मग काय, मिर्झापूरच्या गादीवर गुड्डू भैया आणि गोलू बसतात। मात्र आता सीझन 3 च्या ट्रेलर नंतर पुन्हा एकदा काहीतरी हटके घडणार आहे हे ट्रेलर पाहूनच समजते, कारण ट्रेलरच्या सुरुवातीलाच गुड्डू पंडितची दमदार एंट्री दाखवण्यात आली आहे। हातात मोठा हातोडा घेऊन गुड्डू चौकात असलेल्या कालीन भैयाचा पुतळा पाडताना पाहायला मिळतोय। कालीन भैया गॉन, गुड्डू पंडित ऑन असं म्हणत गुड्डू कालीन भैयाच्या पुतळ्यावर घाव घालतो। महत्त्वाचं म्हणजे कालीन भैयाची बायको बीना त्रिपाठी आता गुड्डूला साथ देताना दिसणार आहे, तर गोलू गुप्ता आता मोठा प्लॅन करताना ट्रेलरमध्ये दिसत आहे। शिवाय आता सगळेजण गुड्डू पंडितचं राज्य संपवण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहेत। काहीही असलं तरी ट्रेलरच्या एंडला कालीन भैयाची धमाकेदार एंट्री दाखवली आहे आणि हीच एंट्री या संपूर्ण ट्रेलरचं वजन वाढवते। तर कालीन भैयासह आता सर्वजण गुड्डू पंडितला मारण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मिर्झापूरच्या खुर्चीवर गुड्डू पंडितचं राज्य राहणार की कालीन भैया नवा डाव खेळून गुड्डू पंडितला संपवणार, हे आता 5 जुलैला सीझन 3 रिलीज झाल्यावरच आपल्या समोर येईल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा। त्यासाठी लोकशाही फ्रेंडलीच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।